मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामधल्या मृत झालेल्या झाडांचा कलात्मक पद्धतीनं कायापालट मुंबई महानगरपालिका आणि मनसेचे स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलाय। शिवाजी पार्कमध्ये येणाऱ्या लोकांसाठी ते आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। एखादं झाड मृत झालं तर त्याला तोडून टाकण्याशिवाय पर्याय नसतो, मात्र मृत असलेल्या झाडाचा देखील कलात्मक पद्धतीने कायापालट केला जाऊ शकतो हे आपल्याला शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर आपल्याला समोर हे एक झाड दिसेल, हे मृतमुखी पडलेलं झाड आहे, मात्र या सुकलेल्या झाडाचा कलात्मक पद्धतीने जो आहे कायापालट केलेला आहे मुंबई महानगरपालिका आणि इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी। आपण जर बघितलं तर हे जे झाड आहे ते आपल्याला रंगवलेलं पाहायला मिळतंय किंवा शिवाय शिवाजी पार्कमध्ये असणारे हे झाड आहे, त्यामुळे शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये अनेक साहित्यिक, लेखक, खेळाडू राहतात, त्या सगळ्यांचा एक प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला या झाडावरती पाहायला मिळतं। आपण जर बघितली तर आपल्याला क्रिकेटची बॅट पाहायला मिळेल या झाडावरती, कारण शिवाजी पार्कचं आणि क्रिकेटचं एक नातं आहे, तर त्याचं प्रतिबिंब देखील आपल्याला इथं पाहायला मिळतंय। शिवाजी पार्कमध्ये अनेक राजकीय सभा देखील गाजतात, त्यामुळे तशा पद्धतीची छवी देखील इथे पाहायला मिळते। शिवाय या परिसरामध्ये राहणारे जे साहित्यिक, लेखक आहेत त्यांचंच एक प्रतिबिंब म्हणून हातामध्ये लेखणी असलेली पाहायला मिळते, ब्रश पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच या मृत झालेल्या झाडाचा कलात्मक पद्धतीने कायापालट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून विदेशामध्ये अशा पद्धतीने झाडांचं जे मृत झाड झालेली असतात त्याच्यावरती अशा पद्धतीने कलात्मक पद्धतीने काम केलेलं पाहायला मिळतं आणि तशाच पद्धतीचा एक अभिनव प्रयोग जो आहे तो इथे शिवाजी पार्कमध्ये केलेला पाहायला मिळतोय। स्वाभाविक आहे इथल्या लोकांना एक वेगळं आकर्षणाचं केंद्र जे आहे ते या झाडाच्या निमित्ताने इथल्या सगळ्या रहिवाशांना किंवा या परिसरामध्ये येणाऱ्या लोकांना पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।